हॅलो. हॅलो. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित अंबरनाथ प्रीमियर लीग आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मी नारायण चौधरी मॅन फ्रॉम धुधाने आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. निश्चितच या ठिकाणी मी आलो आणि अनिल सेंडे त्यानंतर तुकाराम वाघ यांच्या संपर्कातून आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतोय. गेल्या काही दिवसामध्ये आपण पनवेल प्रीमियर लीग पाहिली, त्यानंतर अंबरनाथ प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर तन्मय
आयुष 11 हा संघ आहे, तर एका बाजूला आपण पाहिला तर ओमकार एंटरप्राइजेस अशा लढत मैदानावर आहे. मैदानाचा विचार केला अतिशय चांगलं मैदान. या भागामध्ये मी प्रथमच समालोचन करतो. अनेक खेळाडू नवीन आहेत, अनेक टीम्स नवीन आहेत, त्या कारणाने मला खेळाडूची काही नावं माहीत नाही. निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन पाहिलं. पहिलं षटक यावेळी संपलं गेलं, दुसरं षटकही संपलं. थोडासा लाईटचा आपण इश्यू पाहिला, त्यानंतर मात्र मैदानावर एक चांगली लढत पाहायला मिळते. वैयक्तिक तिसरं षटक आपण पाहतोय. दाफलकार धावा लागल्या गेल्यात, 15 धावा आल्यात. अतिशय संत गतीने सामना आपण मैदानावर पाहतोय, कारण ज्या वेळी धावा अगदी चांगलं मैदान म्हटलं तर चांगल्या धावाही होणं अपेक्षित आहे. मात्र बॅट आणि बॉलचा अगदी कुठल्याही पद्धतीचा संपर्क होत नसल्या कारणानं गोलंदाजी आतापर्यंत प्रत्येक गोलंदाजांना चांगली केली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर सुनीलनं षटक फेकलं, चांगली गोलंदाजी केली. P1चं पहिलं षटक, त्यानंतर गणेशनं दुसरं षटक फेकलं. तिसरं षटक आपण पाहतोय काशीनाथ या गोलंदाजाकडून आलंय, चौकार आलाय. या षटकामध्ये एक विकेट प्राप्त झाला. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी काशीनाथच्या माध्यमातून पाहिली आहे आणि मोठे फटके पाहायला मिळत नाही. एका आणि सिंगल डबलला प्राधान्य देत असताना अगदी कमी धावेचे सामने पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ यावेळी संपला गेलाय. 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर अवघी 17 धावा धावफलकावर जोडली गेली आहे. मैदानावर ड्रिंक ट्रॉली निश्चितच जाईल. 3 षटक संपल्यानंतर अगदी मैदानामध्ये ड्रिंक्स आपल्याला पाहायला मिळतात. आज महापरिनिर्वाण दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांची आज पुण्यतिथी. खरं पाहिलं तर महत्त्वाचा दिवस आहे. अनेक खेळाडू एकत्र करून आज अंबरनाथ प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण या मैदानावर पाहतोय. गेले 2 दिवस ही स्पर्धा आपण सुरुवात होताना पाहिली आहे. खरोखरच या स्पर्धेसाठी अगदी चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे आणि ज्यावेळी आपले सर्व आदिवासी खेळाडू एकत्र येतात आणि प्रत्येक गावातून खेळत असताना मात्र आज जर पाहिले तर तन्मय आयुष 11 संघ आहे, त्यानंतर ओमकार एंटरप्राइजेस असे अनेक संघ तयार करून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पाच षटकांचा सामना म्हटलं तर निश्चितच 50 ते 60 धावा होणं अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत जर पाहिली तर गोलंदाजानं अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. 17 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा होतील हे पाहणं मात्र गरजेचं असेल. निश्चितच आपण लाईव्ह पाहतोय ब्रदर स्पोर्ट्स चिखलोली. आमचे पंडित पारदी यांचेच पुतणे या ठिकाणी आहेत. सकाळीच मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर या ठिकाणी अगदी चांगली गोलंदाजी. चौथे षटक सूरजनं जसा पहिला चेंडू फेकला वेगानं फार चांगला आणि यावेळी मात्र फलंदाजाचा त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. फलंदाज यावेळी बाद होताना आपण पाहिला. असं वाटलं होतं की या चेंडूवर मोठा फटका येईल, मात्र गोलंदाजानं केलेली किमया साध्य ठरली गेली आहे. अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू यावेळी खोल
वेगावर नियंत्रण ठेवताना यावेळी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चांगला वेग पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची समाप्ती पाहिली. पहिल्या चेंडूवर आपण विकेट पाहिला, दुसरा चेंडू आपण षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती. जसे गोलंदाज अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करेल आणि त्यानंतर धावा या मात्र रोखल्या जातील. 23 धावा, 3 गडी बाद. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू फेकला जातो. शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात यावेळी धाव मिळेल. एका धावेनिशी संघाचा धावफलक मात्र उंचावताना पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. उर्वरित या षटकातील अद्याप या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आतापर्यंत जर विचार केला तर 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरज या गोलंदाजानं. सुनील सिंध माफ करा. यावेळी मोठा फटका, बॅटच्या रडारवर चेंडू आलाय. चेंडू सीमा पार, एक दमदार षटकार. बाळू जर पाहिला तर निश्चितच बॉडी लँग्वेज फार चांगली आहे. ज्याच्या बॅटवर ज्यावेळी चेंडू येतो तो चेंडू निश्चितच सीमारेषा पलीकडा आणि ती ताकद यावेळी मात्र दाखवताना बाळू कडालीला आपण पाहिला. कारण बाळू कडाली वैयक्तिक जर विचार केला तर 13 या धावेवर खेळतोय. 6 चेंडूचा खेळ अद्यापही त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. बॉलची मागणी होते बघा मैदानावर. उर्वरित चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. मैदान जर पाहिलं तर निश्चितच चांगलं मैदान आहे. सलामीला आलेला हा फलंदाज बाळू कडाळे अजूनही मैदानावर आहे आणि या बाळूला जर शेवटपर्यंत राहिला तर निश्चितच मोठी धावसंख्या आपण पाहू. यावेळी अगदी पुन्हा एकदा लेग स्टंप चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. षटक क्रमांक 4 यावेळी संपलं जाईल. 4 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 गडी बाद, 31 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. ओमकार एंटरप्राइजेस संघ अतिशय चांगला संघ. प्रत्येक खेळाडू जर विचार केला तर अगदी चांगल्या पद्धतीचं काम आज गावासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या नावासाठी या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित शेवटचा स्लॉगवरचे षटक असेल. या षटकामध्ये किती धावा येतील हेही पाहणं गरजेचं असेल. कारण शेवटचे षटक म्हटलं तर शेवटच्या षटकामध्ये नेहमीच मोठे फटके पाहायला मिळत असतात आणि जोपर्यंत बाळू कडाळी मैदानावर आहे तोपर्यंत हे पाहणं मात्र निश्चितच योग्य ठरेल. त्याला साथ देत असताना नवे फलंदाज आपण पाहिला. नेट नंबर 4 निश्चितच अनिल शेंडे यांचा मुलगा आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय रुपेश. जर आपण प्रत्येक विकेट जर मिळवली तर आपल्या पिताश्रीकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी मात्र पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीचा. बघा ज्यावेळी एखादा बाप आपल्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करत असतो त्यावेळी नेहमीच चांगलं काम त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि हे दाखवून दिलंय आपण पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या रुपेश या गोलंदाजानं. पहिला चेंडू डॉट फेकलाय. शेवटच्या षटकामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी करणे. यावेळी मोठा फटका अगदी स्क्वेअर कट रिझन मध्ये चेंडू सजवला. 1 धाव निश्चित पूर्ण. दुसरी धाव त्याच वेगाने आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावेनिशी संघाचं धावफलक जर पाहिलं तर 33 धावा स्कोरबोर्डला लागल्यात. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक. आपण रुपेश शेंडेला पाहतोय. 2 चेंडू फेकलेत. यावेळी मोठा फटका. बराच वेळ चेंडू मध्ये आहे. विकेट घेण्याची संधी आणि यावेळी मात्र विकेट प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळाली. एखाद्या खेळाडूवर ज्यावेळी आपण प्रतिसाद देतो त्यावेळी नेहमी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि यावेळी रुपेशच्या गोलंदाजीवर एक विकेट होताना आपण पाहिला. ज्या सचिननं चांगली फलंदाजी केली होती तो सचिन मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर मैदानामध्ये नवीन फलंदाज यशवंत हा फलंदाज मैदानामध्ये जातोय. 3 चेंडू फेकले. 2 धावा खर्च केले. एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय रुपेश शेंडे या गोलंदाजाला. मात्र उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने फेकले जातील हे पाहणं मात्र गरजेचं असेल. धावफलकाचा विचार केला तर 33 धावा धावफलकावर. यावेळी हलक्या हाताने चेंडू
रिलीज करतोय. अगदी चांगली गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते रुपेशच्या या गोलंदाजाकडून. 4 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात, एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. शेवटचं षटक कशा पद्धतीनं असणं गरजेचं आहे हे दाखवत असताना रुपेशला आपण यावेळी पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला, लागला तर आबाद नाहीतर बरबाद. मात्र यावेळी रिव्हर्स सक्सेस होतोय का, चांगला बॅकअप पाहायला मिळालं, चांगलं क्षेत्ररक्षणही पाहिलं आणि तदनंतर यावेळी मात्र धावचीची संधी. पंच यावेळी सांगतील की धावा यावेळी जमवल्या गेल्या. 2 फलंदाज बाळू कडाळी यावेळी रन बाद होतोय आणि निश्चितच दुसरा विकेट मिळतोय रुपेश शेंडे या गोलंदाजाला. उर्वरित शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. अगदी चांगली गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहिली आहे. आम्ही अनिल शेंडेला ज्यावेळी मैदानावर पाहतो त्यावेळी त्यांची गोलंदाजी पाहतोय. मात्र आज त्यांनी स्वतः विचार केला की आपला मुलगा एक चांगला उत्तम गोलंदाज होणं अपेक्षित आहे आणि ते आज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कारण गोलंदाजीचा विचार केला तर या षटकामध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात, 1-2 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. टीम तन्मय आयुष 11 संघाचा 4 षटकांचा खेळ संपलाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 टीम एकमेकांसमोर आपण लढताना पाहिल्या. तन्मय आयुष 11 आणि ओमकार एंटरप्राइजेस. खेळाडूचा विचार केला तर अगदी चांगल्या पद्धतीचे खेळाडू, ज्याच्यामध्ये ओमकार एंटरप्राइजेस संघामध्ये बाळू कडाळी सारखा एक चांगला कासगावचा खेळाडू आहे. त्यानंतर विलास निरगुडे बदलापूर गावातील हा खेळाडू, नरेश चिडे हा खेळाडू बनोलीचा आहे. असे अनेक खेळाडू, चेतन शीत असेल कासगाव, पिंट्या निरगुडा कुराडपाडा, राहुल बांगारे चोन, यशवंत गोरे पिंपळोली, अंकुशित भागूची वाडी, सचिन कडाळी चिकनीची वाडी, जयेश कडाळी चिकनीची वाडी, चंद्रकांत केंगे वांगणी, सचिन घुटे धारोळ, रुपेश खडके घुशिवली, पंकज कांबडी काराव असे खेळाडू ओमकार एंटरप्राइजेस संघामध्ये आपण पाहिलेत. त्यानंतर तन्मय आयुष 11 संघामध्ये अनंता गावंडा चिंचवलीचा स्टार खेळाडू आहे. त्यानंतर सुनील सिंह चापेवाडी, महेंद्र वाघे सोनिवली, त्यानंतर काशीनाथ शेंडे पिंपळोली, रवी हिरवे चिखलोली, धीरज निरगुडा पिंपळोली, तुकाराम बांगरे मामुचेवाडी, त्यानंतर गुरुनाथ निरगुडा तारबाडी, रुपेश शेंडे धारोळ, नामदेव बांगरे कासगाव, हिरामन हिंदोळा धारोळ, गणेश मुकणे शिळवाडी, भरत बिरकड कासगाव असे अनेक खेळाडू मिळून संघ तयार केलेत. सर्व खेळाडूचा मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर निश्चितच आपल्याला मैदानावर एक चांगली लढत पाहायला मिळेल. 30 चेंडूचा खेळ संपलाय. 30 चेंडू मध्ये धावा खर्च केल्यात आपण पाहिल्या तर 35 धावा स्कोरबोर्डला लागल्यात. चौतीस धावा स्कोरबोर्डला लागल्यात. 35 धावेचा टार्गेट या वेळी आपल्याला पाहायला मिळेल. तन्मय आयुष 11 या संघासाठी विजयासाठी 30 चेंडू आणि 35 धावेची गरज. त्यानंतर कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्याला बदलाव पाहायला मिळेल. आमचे मित्र, आम्ही ज्यावेळी KMC कॉलेजला असताना आमच्या समेत असते, निश्चितच आम्ही KMC कॉलेजमध्ये एकत्र शिकत असताना आमच्या समेत नेहमीच चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आज समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रसादजी सवारे यांच्याकडे जातोय. तत्पूर्वी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अंबरनाथ प्रीमियर लीगच्या सर्व कमिटीचा मनापासून मी धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.
हॅलो, थँक्यू सो मच नारायण चौधरी सर. नक्कीच पनवेल दुधावणी या ठिकाणी मात्र ते बिलॉंग करतात, परंतु या ठिकाणी आज आपण या मैदानावरती पाहतायत आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार मात्र ही या ठिकाणी आपण APL पाहतो. आणि खऱ्या अर्थानं नक्कीच नारायण सर तुम्ही या ठिकाणी आलात, आपण नक्कीच आपला बहुमूल्य वेळ मात्र या ठिकाणी नक्कीच तुम्ही आम्हाला दिलं, आम्ही तुमचं मनपूर्वक आभारी आहोत. नक्कीच खूप चांगलं समालोचन सरांच्या माध्यमातून आपण ऐकलं. सरांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच सर असाच तुमचा आम्हाला पाठिंबा असू द्यात. आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. आपण सामना पाहतोय तन्मय आयुषी 11 विरुद्ध ओमकार एंटरप्राइजेस या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना ओमकार 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 धावसंख्या 34 धावसंख्येवरती आणि 35 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय, तो म्हणजे तन्मय आयुषी 11 या टीम समोर. गेम ऑन, पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला देऊयात या मॅच साठी. लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. पहिला षटक विलास, पहिलाच बॉल, फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय मैदानाच्या आत. कॅप्टन अनंता गावंडाच्या बॅट मधनं बिग हिट, धमाका, षटकार. पहिल्याच बॉल वरती धमाका. त्याचं कारण आपण पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस म्हटलं तर क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपी लाईन. गुडलाईन स्पॉट, फटका फसलाय, झेलची संधी, परंतु पॉवर प्ले सध्या सुरू आहे. बॉल चाललाय, आपण पाहू शकता नो मॅच लँड मध्ये डीप मध्ये आपण पाहता चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. त्या ठिकाणी चेतन पोहोचतायत. पाहिलं तर बॉलला स्टॉप केलं, अडवलं, आतमध्ये ढकललं, रिले थ्रो पाहायला मिळालाय, परंतु त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना तन्मय आयुषी 11 या आनंदा गावंडा टीमचा कॅप्टन आहे. त्याच्याच सोबतीने आपण पाहता सलामीसाठी हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख आहे महेंद्र माही यांना पण पाहता नॉन स्ट्राइक एंड वरती. शॉट ऑफ प्लेन अवे फ्रॉम द बॉडी कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. हा चेंडू बाहेरच्या दिशेने टर्न होताना पाहायला मिळाला आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर एक अवांतर धाव मिळेल वाईटच्या स्वरूपामध्ये. संघाची टोटल जाऊन पोहोचते 9 या धावफलकावरती. दोन्ही संघांचा विचार केला तर मागील दोन्ही सामने नक्कीच जिंकलेत. एक सामना जिंकत मात्र हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन पोहोचलेत. लीग स्टेज आपण या ठिकाणी पाहतोय. ओव्हर पिच बॉल, फटका चांगलाय, फक्त दिशा दिली, फ्लिक केलाय, व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय एक टपाकीत स्क्वेअर लेगला बीट करून सीमारेषा पलीकडे. या ओव्हरचा हा दुसरा दमदार स्ट्रोक, चौकार. चौकार खिचलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 चेंडू नंतर 13 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये मी तर म्हणेन मॅचचे हवा काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत अनंता गावंडा यांच्या माध्यमातून केला जातोय. सातत्यानं आपला नॅचरल क्रिकेट मैदानाच्या आत खेळत असताना टार्गेट जरी छोटे आहे, परंतु या ठिकाणी सातत्यानं अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. विलास निरगुडे यांच्यावरती अटॅक केलं जात आहे. अटॅकिंग या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल. लो स्कोरिंगची ही मॅच, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या जातात. कमबॅक करेल का या ठिकाणी ओमकार 11 ओमकार एंटरप्राइजेस की पुन्हा एकदा अटॅक सुरू ठेवेल आनंद गावंडा. डिफेन्स केलाय, फटका फसलाय, झेलची संधी, कठीण झेल, परंतु या ठिकाणी कौतुक करावं लागेल. खेळाडू पोहोचले त्या ठिकाणी आपण पाहतात. नक्कीच खूप चांगला कॅच या ठिकाणी पकडण्यात आलाय. नक्कीच सचिन होते त्या ठिकाणी आणि खूप चांगला कॅच या ठिकाणी पकडलाय. कमबॅक केलं जाईल का मात्र प्रश्नचिन्ह निर्माण आहे. सुरुवातीला धावा खर्च केल्या, परंतु आता विकेट मैदानाच्या आत मिळवली. 13 या धाव संख्येवरती पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना तन्मय आयुषी 11 या टीमला. आता पहिला विकेट आल्यानंतर खऱ्या अर्थानं नक्कीच मैदानाच्या आत पुन्हा एकदा
मी तर म्हणेन टीम मॉडेल केलं गेलं ते म्हणजे मैदानाच्या आत ओमकार इंटरप्राइजेस टीम कडून, कारण की आता टीमचा कॅप्टनला बाद केला. आता खऱ्या अर्थाने इथनं दबाव निर्माण करण्याची संधी आहे. समीकरण जरी सोपं असलं परंतु या ठिकाणी गोलंदाजी करत असताना नक्की समोरील टीम होती दबाव निर्माण करता येईल. मात्र सातत्याने आता पॉझिटिव्ह विचार मात्र मैदानाच्या आत ठेवावे लागतील. शॉर्ट ऑफ लेन बॉल कट करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी बॅटच्या आतली कडा स्लिप मध्ये खेळाडू उपस्थित होते आणि त्यानंतर एक सोपा कॅच खेळाडूंना पकडलाय. आणि इथनं पाहिलं तर पहिल्याच ओव्हर मध्ये हा अजून एक धक्का लागतोय. बॅटिंग करत असताना तन्मय आयुषी इंटरप्राइजेस 11 या संघाला सुनील शीत बॅक टू द पॅव्हिलियन. कमबॅक करत असताना पुन्हा एकदा विलास निरगुडे यांना पण पाहता. नक्कीच विलास निरगुडे यांचा विचार केला तर सातत्यानं बदलापूर गाव टीम कडून खेळत असताना सातत्यानं चांगला क्रिकेट मात्र त्यांचा आपण पाहिलाय. जनताराचा बदलापूर टीम कडून खेळत असताना सातत्याने त्याही टीम मध्ये चांगली कामगिरी करतात. परंतु आता या ठिकाणी आपल्या संघामध्ये APL मध्ये आपण पाहिलं चांगली कामगिरी करत असताना ओमकार इंटरप्राइजेस या संघासाठी 13 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलाय मैदानाच्या आत. की ज्या ठिकाणी आपण ही स्पर्धा पाहतायत आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ मान्यतेनुसार ही मात्र स्पर्धा पाहायला मिळते. आदिवासी प्रीमियर लीग अंबरनाथ 2024 पर्व तिसरा. इथे आपण फटका पाहतात चांगला आहे क्लासिकल फटका. बॉलला पाठवले लॉंग ऑफला, बॉल थांबणार नाहीये, जाईल सरळ लॉंग ऑफला बीट करून पुन्हा एकदा सीमारेच्या पलीकडे मैदानाच्या आत गेल्या फलंदाज काशीनाथच्या बॅटमधनं चौकार. षटक क्रमांक पहिला संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये तन्मय आयुषी इंटरप्राइज 11 टीमची धावा संख्या जाऊन पोहोचले 2 गडी बाद 17 धाबा. समीकरण या ठिकाणी पाहिलं तर आता सोपं आहे. 24 चेंडू आणि 18 धावा संख्येची गरज. आणि नक्कीच नुकतंच आपण पाहिलं संघाचे संघ मालक तन्मय आयुषी 11 संघाचे संघ मालक बाळा शिंगवे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. मोस्ट वेलकम आपलं. आम्ही मनपूर्वक आपलं स्वागत करतोय आणि जाऊया पुन्हा एकदा माझ्या दिशेने जिथे समीकरण आता सोपं झालंय. मैदानाच्या आत तन्मय आयुषी 11 या टीम साठी 24 चेंडू 18 ची गरज आहे. मात्र इथूनही कमबॅक केलं जाईल त्यासाठी नक्कीच तिखट गोलंदाजी मैदानाच्या आत करावी लागेल. परंतु स्ट्राईक वरती आपण पाहता माही षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती बालू यांना पण पाहता. बालू कडाली मॅन फ्रॉम कासगाव टीमचा कॅप्टन आहे. गुडलेन स्पॉट फटका चांगलाय पुल केलाय गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चालला मिड विकेटला जाईल सरळ एका टप्प्यावरती बाउंड्रीच्या पलीकडे पंचांचा इशारा 4 रन. चौकार आलाय मैदानाच्या आत माहीच्या बॅटमधनं 21 धाबा धावफलकावरती. सामना जिंकण्यासाठी आता 14 ची गरज. बॅकफुट वरती आलाय पंच केलाय फटका चांगलाय गॅप शॉट सिलेक्शन. आधी ऑन साइड परंतु आता ऑफ साइडला कवसला हा देखना हा चौकार. तर बाउंड्री लाईन वरती जे आपले ऑल इंडिया आहेत नक्कीच आपण यायचं आहे. या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे. तर जे आपले या ठिकाणी ऑल इंडिया आहेत त्या सर्व मुलांना विनंती असेल आपण यायचं आहे. मैदानाच्या आत लगातार 2 चौकार खेचले फलंदाज माही. ओव्हरपिच बॉल फटका फसलाय. झेलची संधी आहे. झेल होईल का कठीण आहे परंतु प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्नांचे पराकाष्ठा मात्र मैदानाच्या आत केले जातात. झेल ड्रॉप नक्कीच प्रयत्न चांगले केले. प्रयत्न करायला कधीच चुकू नका. या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना तन्मय आयुषी 11 या संघाला संघाचे संघ मालक या ठिकाणी आपल्या टीमचा खेळ पाहतायत.
नक्कीच त्यांच्याही चेहऱ्यावरती एक स्मित हास्य, कारण त्याचं मैदानाच्या आत पाहतोय की आपला संघ चांगली कामगिरी करतोय. ओव्हरपिच बॉल थोडासा वेग कमी केला, परंतु त्या ठिकाणी अगदीच पाहिलं तर आधीच बॅट उगारली गेली मैदानाच्या आत, परंतु तदनंतर या ठिकाणी हा चेंडू मिडॉनला जाता जाता मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. अजून या ठिकाणी पाहिलं तर 2 धाबा ऍड होत आहेत. सातत्याने या ठिकाणी पाहिलं तर धाबा आणि धावा येत आहेत मैदानाच्या आत. तन्मय आयुषी या टीमसाठी 29 धावा, 6 धावा संख्येची गरज. आणि माही नक्कीच सर, माही हा सातत्याने वेल फिनिशर म्हणून जाणला जातो, जो सातत्यानं षटकार किंवा चौकार मारूनच आपल्या संघासाठी मॅच फिनिश करतो. परंतु या ठिकाणी कशा प्रकारे मॅचला फिनिश करेल प्रयत्न होता, मोठा फटका खेळायचा, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा वेग कमी केलाय गोलंदाज बालूने. त्यानंतर हा डॉट बॉल, समीकरण सोपं आहे, डॉट आले तरी काही फरक पडणार नाहीये तन्मय आयुषी टीमला. समीकरण सोपं आहे. 19 बॉल 6 धावा संख्येची गरज. लगातार दुसरा विजय मात्र आपल्या बाजूने पाहायला मिळेल का? ओव्हरपिच बॉल, फटका चांगला आहे आणि माही या ठिकाणी आपली ताकद दाखवते, परंतु पंचांचा इशारा, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार मारून मात्र सामना आपल्या बाजूने केलाय, सामना जिंकलाय. लगातारचा हा दुसरा विजय टीम तन्मय आयुषी या संघाचा. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन, परंतु हार्ड लक टीम ओमकार एंटरप्राइजेस. यस, तर 10 मिनिटाचा ब्रेक असेल या ठिकाणी. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच पाहायला मिळणार आहे, ती म्हणजेच आता नुकतीच मॅच आपण पाहिली, ती म्हणजेच मॅच क्रमांक 34 आपण कंप्लीट केली. ओमकार एंटरप्राइजेस विरुद्ध तन्मय आयुषी 11. यानंतर होणारी मॅच क्रमांक 5 सारा 11. यानंतर होणारी मॅच सारा 11 विरुद्ध तन्मय आयुष 11 या दोन संघाच्या दरम्यान. तर 10 मिनिटाचा ब्रेक आहे, लक्ष असू द्या. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता नक्कीच अनिल दादा शेंडे यांनी आपल्या मुलावरती नक्कीच आपण पाहिलं तर प्राइज मात्र लावलं होतं. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये होते. आणि नक्कीच रुपेश शेंडे यांनी 2 फलंदाजांना बाद केलं. तर रुपेश आपण यायचा या ठिकाणी, तर रुपेश यांना नक्कीच अनिल दादांना विनंती असेल की आपल्याच शुभ असते कॅश प्राइज आपण त्याला द्यायचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय तो म्हणजे रुपेश. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज बाद केले, तर रुपेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. तर अनिल दादांना आम्ही पुन्हा एकदा विनंती करू की दादा आपल्या शुभ असते या ठिकाणी नक्कीच आपल्या मुलाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करायचं आहे. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी म्हणावे लागेल ती म्हणजे रुपेश यांची, कारण की आपल्या स्वतःच्या वडिलांच्या शुभ असते आपल्याला मॅन ऑफ द मॅच मिळते. अभिनंदन रुपेश. तर या ठिकाणी आपण जाऊयात पुन्हा एकदा व्यासपीठावरती. आज खरं आता पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब नक्कीच आज बाबासाहेब यांची आज जयंती आहे आणि या ठिकाणी आपण नक्कीच बाबासाहेबांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी पुष्पहार
या ठिकाणी प्रदान करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल